आय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। डहाणू तालुक्यात आरोग्य सेवेला नवी दिशा। ओसरविरा येथे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते फिरते दवाखाने व रुग्णवाहिकांचे लोकार्पण। राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच पालघर दौऱ्यावर आलेल्या राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज डहाणू तालुक्यातील ओसरविरा येथे वनबंधू ट्रस्ट व भारत विकास संगम यांच्याद्वारे दुर्गम भागासाठी फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका सेवांचे लोकार्पण केले। सर्वे भवन्तु निरामय चा उल्लेख करत राज्यपाल म्हणाले, आरोग्य सुविधा केवळ शहरांपुरत्या मर्यादित न राहता दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत। पालघरच्या सर्वांगीण विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही। आदिवासी बहुल पालघरमधील रोजगार, आरोग्य व पाणी समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले। आदर्श गाव संकल्पना राबवण्यासाठी लोकभवन स्तरावर नियोजन सुरू असून लवकरच जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन सर्वसमावेशक विकास आराखडा तयार केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली। सबका साथ, सबका विकासचा संदर्भ देत ते म्हणाले, अंत्योदय म्हणजे रांगेतील शेवटच्या माणसाला प्राधान्य देणे हे आपले कर्तव्य आहे। पीडितांची सेवा हाच खरा स्वर्ग आहे। यावेळी भारत विकास संगमचे संरक्षक संजय पटेल, राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जेप सीईओ मनोज रानडे, वनबंधू ट्रस्टचे अध्यक्ष लाडूलाल सोनी आदी मान्यवर उपस्थित होते। आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी लोकभवनाचे दरवाजे सदैव उघडे राहतील, अशी ग्वाही राज्यपालांनी दिली। आय न्यूज 28 मराठीसाठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्टर।